बुलढाणा जिल्ह्यात पदाचा गैरवापर करून गावकऱ्यांना बेघर करण्यासाठी डाव रचणाऱ्या भंडारी येथील गटग्रामपंचायतच्या ग्रामसेविका शांता क्षीरसागर यांचा हा डाव उधळला गेला आहे. भंडारी गावातील लोक बेघर होण्यापासून वाचली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी गावात अतिक्रमण करून राहणाऱ्या गावकऱ्यांना कुठलीच नोटीस न देता भंडारी येथील ग्रामपंचायत सचिव शांता क्षीरसागर हिने पोलीस संरक्षणात काही गावकऱ्यांची घरे पाडण्याचा प्रयत्न केलाय. आज या गावात भंडारी गावातील काही ग्रामस्थांची घरे अतिक्रमण मध्ये असल्याचं सांगत पाडण्यात येणार होती. मात्र त्यांना पुढील 4 दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. या प्रकरणी घरे पाडण्यासाठी नेमके कुणाचे आदेश आहेत किंवा कुणाच्या मर्जीने हे संपूर्ण घरे पाडली जाणार आहेत, याबाबत ग्रामपंचायत सचिव शांता क्षीरसागर यांना विचारणा केली असता त्यांनी कुठल्याच प्रकारच्या पोलीस संरक्षणाची मागणी केली नसल्याचं सांगितलं. शिवाय या घरांवर बुलडोजर चालवण्यासाठी कोणी पुढाकार घेतला याबाबतही त्यांनी काही उत्तर देण्यास नकार दिलाय. मात्र जेव्हा पिंपळगाव राजा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणी भंडारी गावच्या सचिव शांता क्षीरसागर यांनीच पोलीस प्रोटेक्शन मागितलं असल्याचं सांगितलंय. शिवाय पोलीस संरक्षणासाठी लागत असलेली रक्कम देखील त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून भरली असल्याचं सांगितलंय. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून भंडारी ग्रामपंचायतच्या सचिव शांता क्षीरसागर यांनी ही घरे पाडण्यासाठी पुढाकार घेतला, हा देखील मोठा एक प्रश्न निर्माण झालाय. या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायतचे सरपंच देखील कुठल्याच प्रकारचं भाष्य करायला तयार नाहीत. त्यांना याबाबत कुठलीच माहिती नाही. मात्र वेळीचे संपूर्ण प्रकरण टळले नसते तर आज या गरीब ग्रामस्थांच्या घरावर बुलडोजर चालून त्यांची संसार उघड्यावर पडली असती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अतिक्रमण करून राहणाऱ्या या ग्रामस्थांकडे काही शासकीय कागदपत्रे देखील आहेत. त्यांच्या आधारे यांना नियमित घरे मिळवून द्यावी अशी देखील मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मी 30-35 वर्षापासून इथं राहतो. 2012 मध्ये आमचं हे वाद झालता जागाचा. तेव्हापासून आम्ही परत इथं राहतो. आमचं राहणं इथं आहे, घर इथंच आहे, आम्ही राहणार इथंच आहे. आता म्हणून बी हे कसं आहे, पोलीसले घेऊन आलते. पोलीस 4-5 म्हणजे गाडी घेऊन आलती पोलीसचे आम्हाला काळासाठी. सगळं आमच्याकडे ऑटो आहे. जगाचं हे वाद आहे होईल आहे. पोलिसांसोबत काय आणलं होतं? पोलिसांसोबत सगळे आलते, म्हणजे सगळे आणलं पुरं JCB वगैरे तोड तार पुरं लेडीज पोलीस आलती. आता आम्ही तो लई दिवसांनी इथं ठरवलं साहेब, आमच्याकडे जागा हेच आहे. आमच्याकडे दुसरं काय आहे नाही राहण्यासाठी. आम्ही गरीब माणसं आहे. बाकी आमच्याकडे काहीच नाही हे जागाशिवाय. हे कागदपत्र सगळं आमच्याकडे आहे, हे पुरं रेडी आहे. हे वाद व्हायला जगामध्ये आमच्याकडे वावर नाही, काही नाही. आम्ही एकदम म्हणजे गरीब माणसं. हम गरीब वर कुठे जाओ बेटा, इतकी जागा आहे, लहान लहान लेकरं आहे. आणि तो आले तो धमकी देते, JCB आणते, पाळते, पाऊल तोडून टाकतो हे म्हणते. आम्ही जावा कुठं सांगा तुम्ही आता. हा ना, आम्हाला मारून टाका, लेकरं बाळा घेऊन मरून जातात. बस इतकंच बोलणार. मला जागा सोडायची नाही बापा. हे जागेवर राहू द्या. लहान लहान लेकरं नातू पण पोरात जागा आले बापा. मी कुठे जाऊ, मसाली कुठे जाऊ बापा, तुम्ही सांगा रे राजा. कुठे सांगू रे बापा, मसाली का रे राजा. जागा हे आहे बापा, मला जागा कुठे जागा नाही रे बापा. हे जागा रे राजा, हे मला इतकी जागा सोडून द्या बापा. आम्ही लेकरं घेऊन खातो रे राजा. इतकी जागा बाबा, लहान लहान लेकरं मग पोराची जागा आणून जागा एवढ्या काय समजत जागा नाही काय काय. लहान लहान लेकरं आमच्या आम्ही बाहेर राहतो. इतका खदान होता इथं मुरुम टाकलं आम्ही आणून टाकलं. काय पण नव्हतं समजा, अशी खदानची जागा होती. लहान लहान लेकरं माझ्या गावातले लोक बी ऐकत नाही, काय समजायला पाहिजे. आमच्या बुवा जवळ येतात गावाची दादागिरी करतात. पैशाचा रुपये जागे आम्ही गरीब काम करतो. कुठून पैसे घ्यायचे आम्ही का नाही भेटत का. आम्ही गोर गरीब आहे म्हणून पैशावाल्याच चालते का कुठं. आम्हाला कधी नाही भेटत, कधी अधिकार भेटत. मग ते बुवा कोणाला पैसे देतात, कोणाला घेऊन येतात. आम्हाला काय कळत नाही साहेब, आम्ही काय करा. या जागा याची नव्हती, आम्ही लय कष्ट केला 10 वर्षापूर्वीचा. लहान लहान लेकरा मला बुवा जाता हिंडायला, मी जातो खावायला.
लहान लेकर आहे बापा काम करून खातो. काम नाही धंदा नाही इथं जागा आहे इथं पण नाही राहून देत आम्हाला लोक येऊन धमके देऊन जातात कुठं पैसे भरतात आम्ही कुठून पैसे द्यायचं त्यांना. ग्रामपंचायत भंडारी येथील ग्रामसेवक शांता प्रभाकर क्षीरसागर यांच्या मागणीप्रमाणे पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेले होते. त्यांच्या मागणीनुसार पोलीस संरक्षण सकाळी 10 वाजता देण्यात आले होते. परंतु ग्रामसेवक यांनी जे गैरअर्जदार होते यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेअंती गैरअर्जदार यांचं म्हणणं होते की आम्हाला नोटीस मिळाली नाही. त्यानुसार ग्रामसेवक यांनी सांगितले की पोस्टाने आम्ही नोटीस पाठवल्या आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. परंतु त्यामध्ये चर्चा होऊन आणि पोलीस यांची मध्यस्थी होऊन त्यांना सांगण्यात आले की ग्रामसेवक यांनी सांगितले की अजून आम्ही यांना 5 ते 10 दिवसाचा टाइम देतो, तोपर्यंत आम्हाला दिलेलं पोलीस संरक्षण हे तात्पुरतं स्थगित करण्यात यावं आणि आमची मागणी ज्या वेळेस होईल त्यावेळेस आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावं. त्यानुसार आम्ही दिलेला पोलीस बंदोबस्त हा लागलीच ग्रामसेवक यांनी स्थगित करण्यासाठी सांगितलं असता आम्ही स्थगित केलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त पोलीस स्टेशनला वापस बोलवून घेण्यात आलेला आहे. कायदा सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाही. ग्रामसेवक क्षीरसागर मॅडम म्हणतात की त्यांनी पोलीस संरक्षणाची कुठल्याच प्रकारची मागणी केलेली नाही. आमच्याकडे मागणी त्यांना केलेली आहे, लेटर त्यांच्या नावाचं आहे आणि त्यांनी सरकारी जो भरणा असतो पोलीस संरक्षण पुरवण्याचा तो भरणा सुद्धा मॅडमांनी पोलीस स्टेशनला येऊन ती फी भरलेली आहे. ग्रामसेवक मॅडम स्वतः येऊन भरले पैसे? स्वतः मॅडम आलेले होते आणि त्यांनी स्वतः भरलेली आहे. त्यांची सही वगैरे तिथं जीएन पावतीवर